आपापसातील मतभेद विसरून केवळ सर्वांच्या भल्यासाठी आणि आसक्ती आणि फलाशा सोडून केलेलं कर्म म्हणजेच यज्ञकर्म. लोकसंग्रहार्थ अनासक्त होऊन निष्काम बुद्धीनं कर्म करणं म्हणजेच यज्ञकर्म होय, असं सांगते ती भगवद्गीता. हरिओम. आता आपण या 7व्या अध्यायातल्या 6व्या श्लोकाकडे वळतोय. 6वा श्लोक काय म्हणते बघा. एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय अहं कृष्णस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा. सर्व सृष्ट प्राणिमात्रांचा उगम या 2 शक्तींमध्ये होतो. या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे त्यांचा उत्पत्तीकर्ता आणि प्रलयकर्ताही मीच आहे, हे निश्चितपणे जाण. एतद्योनीनी सर्वाणी भूतानी, ही सगळी जी भूत आहेत, भूत म्हणजे भूतमात्र, या 2 प्रकारच्या म्हणजेच परा आणि अपरा या प्रकृतींपासून उत्पन्न होतात. इति उपधारय, असे तू जाण. अहम कृष्णस्य जगता प्रभवा, आणि मी संपूर्ण जगाची उत्पत्ती तथा प्रलय म्हणजे त्याचा प्रलय म्हणजे जगाचं मूळ कारण आहे कोण? मीच, असं भगवंत सांगतात. बघा, म्हणजे मागच्या 2 श्लोकांमध्ये ज्यांना आपण अपरा प्रकृती म्हटलं आणि पराप्रकृती म्हटलं, त्या 2 प्रकृतींना इथं त्यांनी भूतमात्रांची योनी असं म्हटलं आहे. इथे म्हटलं आहे भूतमात्रांची योनी. योनी म्हणजे काय? उत्पत्ती स्थान किंवा कारण दोन्ही आहे. म्हणून 2 प्रकृतींच्या संयोगामधून सर्व जगाची, सर्व भूतमात्रांची निर्मिती होते. आता भूत म्हणजे काय? भूत आणि पिशाच यांचा संबंध काही नाही आहे इथे. इथे भूत याचा अर्थ काय? भवंती इति भूतानी. भवंती इति भूतानी, जे जे जन्माला येतं ते भूत. आता जन्माला येण्याचा अर्थच काय होतो? जन्माला येण्यापूर्वी ते अस्तित्वात नव्हतं, शरीररूपाने अस्तित्वात नव्हतंच ना. जन्मानंतर अस्तित्वात आलं आणि मृत्यूनंतर त्याचं अस्तित्व नष्ट होणार आहे, त्याला जन्माला येणारं असं म्हणतात. म्हणजेच जन्मना सतां भवती इति भूतानी, केवळ जन्माला आल्यामुळेच ज्याला सत्ता किंवा अस्तित्व प्राप्त होतं ते म्हणजे भूतमात्र असंही म्हणता येईल. आता जन्माला आल्यानंतर नामरूपात्मक शरीर प्राप्त होतं. त्या शरीराला एक नाम पण असतं, एक रूप पण असतं, आणि मग त्यानंतरच जीवाला स्वतःचं अस्तित्व सिद्ध करता येतं. म्हणून सर्व जीवांनासुद्धा इथं भूतानी असं म्हटलं आहे. याचा अर्थ असा होतो की एकटी अपरा प्रकृती किंवा एकटी पराप्रकृतीसुद्धा काहीही निर्माण करू शकत नाही. अपरा प्रकृती जड आहे, जड आहे म्हणून साहजिकच कनिष्ठ आहे, कनिष्ठ दर्जाची आहे, आणि पराप्रकृती चेतन आहे म्हणून श्रेष्ठ आहे, खरं आहे. त्यांच्या संयोगाने हे विविध गोष्टींनी भरलेलं विश्व निर्माण होतं, हे खरं आहे, क्षेत्र होतं. त्यालाच पुढे 13व्या अध्यायात क्षेत्रज्ञ असं म्हटलं आहे बरं का. आणि अपरा प्रकृती कशी आहे? स्वतः जड आहे, त्यामुळे ती काय करू शकत नाही. चैतन्याच्या क्षेत्राशिवाय, चैतन्य असल्याशिवाय ती व्यक्तच होऊ शकणार नाही. जड प्रकृती नसेल तर चैतन्यामधली जी गतिशीलता आहे तिलासुद्धा व्यक्त होण्यासाठी काही क्षेत्रच मिळणार नाही. म्हणजे अपरा प्रकृती ही कशी आहे? स्वतः जड आहे, त्यामुळे प्रेरक शक्तीच्या चैतन्याच्या प्रेरक शक्तीशिवाय ती आपली प्रतिमा जाणीवपूर्वक व्यक्त करू शकणार नाही. म्हणजे आता विजेचं उदाहरण सांगायचं म्हटलं तर ट्यूब किंवा बल्ब नसेल तर वीज प्रकाश रूपाने अभिव्यक्त होऊ शकणार नाही, खरं आहे की नाही? तसंच बल्बमधून जर वीजच वाहत नसेल तरसुद्धा बल्बचा प्रकाश निर्माण होणार नाही. म्हणजेच काय होतं? विद्युत शक्तीला व्यक्त होण्यासाठी बल्ब किंवा ट्यूब हे अत्यंत आवश्यक असं माध्यम आहे. त्याचप्रमाणे चैतन्याची शक्तीसुद्धा जेव्हा या पंचकोशात्मक शरीरामधून कार्य करू लागते तेव्हा तिला स्वतःमधील शक्ती व्यक्त करण्याचं साधन मिळतं, प्राप्त होतं. हे अगदी खरं आहे. एतद्योनी भूतानी असं भगवंत म्हणतात. सर्व भूत मात्र या परा आणि अपरा प्रकृतीपासूनच उत्पन्न होतात. पुढे भगवंत सांगतात की नुसतं जाणू नको बाबा, इथे उपधारय. उपधारय म्हणजे काय? स्पष्टपणे जाण. तुझ्या बुद्धीमध्ये या सिद्धांताचा पूर्ण प्रकाश पडू दे. त्याच्या सत्यत्वाबद्दल कोणताही संशय तुझ्या बुद्धीमध्ये असू नये असं जाण. सर्व भूत मात्र या जड आणि चेतन अशा प्रकृतीपासूनच
प्रकृतीच्या संयोगातून उत्पन्न होतात हे स्पष्टपणे जाणलं ना तर आपले विचार कसे बदलतात पहा. काय जाणलं आपण की सगळे जे एवढे देह आहे ते सगळे कसे झाले, ही जी प्रकृती आहे ती आणि पुरुष म्हणजे जो चेतन आहे तो, या दोघांच्या मिलनातून निर्माण झाले. आता समजा आपण स्वतःला देह मानत असलो, काय हरकत नाही ना, देह मानायला काही हरकत नाही, मानतोच की सगळेजण, काय बिघडलं त्याच्यात, हरकत नाही, फरक नाही पडत, ठीक आहे. आता ह्यातला हा देह कशापासून झाला आहे, पंचमहाभौतिक आहे, म्हणजे अपरा प्रकृतीपासून हा जड देह निर्माण झालेला आहे. मग याचा अर्थ काय होईल पहा, प्रकृतीमध्ये विकृती होणे अगदी स्वाभाविक आहे. विकृती म्हणजे बदल, प्रकृतीमध्ये बदल सतत होतच असतात, अगदी साधं स्वाभाविक. आपणही पाहिले की शरीराच्या देखील 6 अवस्था असतात, अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते वगैरे वगैरे. या सगळ्या 6 अवस्थांमधून देह जाणं हे अगदी आवश्यक आहे, नियमाप्रमाणेच आहे ना. प्रकृतीच्या नियमाप्रमाणे जर असेल तर त्यात दुःख करण्यासारखं काय. म्हातारपणी कंबर दुखण्यासाठीच असते, म्हातारपणी गुडघ्यांचं दुखणं हे त्यांचं प्रारब्ध आहे. हा सिद्धांत एकदा पटला आणि लक्षात ठेवला ना तर मग त्याचं दुःख होत, वेदना होणार नाही, तो दुःख होणार, दुःख थोडंसं वाटणार, पण त्याचं अधिक दुःख वाटणार नाही. सिद्धांत लक्षात ठेवायचं मंडळी. ज्या वयात जे होतं ना ते जर होत असेल तर तब्येत तुमची उत्तम आहे असं समजा, ते होणार असो, त्याला काय करणार. आणि शेवटी एक लक्षात ठेवायचं, सर्व शरीरांचा शेवट त्यांचा नाश होण्यात असतो. हे जर जाणलं ना तर मृत्यूच्या कल्पनेची सुद्धा भीती वाटणार नाही, नक्कीच वाटणार नाही. पण आपण असं मागे पाहिलं आहे की खरं म्हणजे नाश कशाचं होत नाही, शरीराचं काय होतं, विघटन होतं. ते पंचमहाभूत त्या पंचमहाभूतामध्ये विलीन होतं आणि शरीरात जो जीव आहे तो या देहातून दुसऱ्या देहात जातो, एवढंच. त्याचा काही नाश होत नाही, म्हणजे नाश कशाचं होत नाही. पण ही प्रक्रिया सोडून द्या. दुसरी एक प्रक्रिया अशी की मी म्हणजे शरीर नाही, मी जीव आहे, हरकत नाही, तसं मानलं तर फारच चांगलं. आणि मंडळी खरं आहे, पहा ना, आपण आता सुषुप्ती अवस्थेमध्ये अगदी गाढ झोपेमध्ये असतो. आपल्या शरीराशी, मनाशी, बुद्धीशी काही तादात्म्य असतं का हो? आपण शांत झोपलेले असतो अगदी, पण तरी देखील आपण आनंदाचा अनुभव करतो की नाही, अतिशय आनंद वाटत असतो. गाढ झोपेमध्ये शरीराशी तादात्म्य सुटलं तरी मग कोण आपल्या जागा असतं, कोण आपलं सगळं सांभाळ करतो. तेव्हा साहजिकच ही जी चेतना आहे जीव नावाची, ती आपल्या चेतनात ती आपला सांभाळ करत असते. म्हणजे मग शरीर म्हणजे मी नाही ना, कारण तो तर असतोच की, मग मी कोण आहे. दुसरा जो पर्याय आहे तो मी आहे, तो जीव मी आहे. आपण सर्वच जण पूर्वजन्माचा सिद्धांत मानतोच, त्यात काही शंका नाही आहे. पण मंडळी आपण तो सिद्धांत जीवनामध्ये उतरवत नाही. काय होतं, पुनर्जन्माच्या सिद्धांताप्रमाणे आपण हे जाणलं पाहिजे की मागच्या जन्मात जी काही कर्म आपण केली त्याच्या फलस्वरूप आपल्याला हा जन्म प्राप्त झालेला आहे. आणि आता ह्या जन्मात जे काही कर्म करू त्याच्याप्रमाणे पुढील देह प्राप्त होणार आहे, त्यातही काही संशय असायचं कारणच नाही. म्हणजे आपली आजची जी सुखदुःख आहेत ती कायमची नाहीत, या देहापुरतीच संबंधित आहेत ना. एकदा हा देह सोडला की ती सगळी दुःख जातील. मग तुमचा देह जर जुना झाला असेल, जीर्ण झाला असेल, त्याला अनेक दुखणी पाणी झाली असतील तर काय करायचं. भगवंताची प्रार्थना करा ना. शेवटी आपले बाप तर तेच आहेत ना, वडील तेच आहेत. त्यांना सांगा की हा शर्ट जुना झाला, नवीन द्या. तात्काळ देतील की नाही बघा. आणि भगवंताकडे कमी नाही हो. 84 लक्ष शर्ट आहेत, पाहिजे तो मागा ना, तर मिळू शकेल, हे काय विशेष आहे. त्यामुळे ते नवे आतभर दुसरं असं की आता ज्याची कर्म वाईट आहेत ना त्यालाही भीती आहे की आपलं पुढचं शरीर कसं मिळेल, कारण यापेक्षा आहे ते वाईटच मिळेल. नाही, खरं आहे, कारण जसं कर्म करावं तसं फळ आहे. पण आपण कोण आहोत, आपण सगळे साधक आहोत. आपण सगळे साधक आहोत. 6व्या अध्यायाच्या शेवटी भगवंताने अगदी स्पष्ट आश्वासन दिलं आहे की जर आपण साधकाचं जीवन जगत असू आणि दैववशात शरीराचा मृत्यू झाला तर काय होतं, आपली साधना जिथे थांबली होती ना तिथून आपला नवीन देह सुरू होतो. सगळं काही पुन्हा शिकावं लागत नाही, साधना पुन्हा करावी लागत नाही. म्हणजेच काय होईल, जे नवीन जीवनात असेल तिथलं वातावरण, तिथली परिस्थिती आपल्या साधनेला योग्य अशीच असेल, अधिक चांगली असेल. म्हणजे एक प्रकारे बढतीच मिळाली ना, बढतीच मिळाली. साधनेत पुढील पाऊल टाकण्याची संधी मिळाली, दुसरं काय. मग त्यात दुःख कसं करायचं. अगदी ह्या जीवनात सुद्धा समजा आपली एका जागेवरून दुसऱ्या जागेवर बदली झाली आणि ती जर वरच्या जागेवर असेल, बढती असेल, प्रमोशन असेल, तर पहिली जागा सोडताना दुःख होतं का हो? बिलकुल नाही, उलट आनंदच वाटतो ना. हां, दुःख कदाचित इतरांना होत असेल कदाचित, पण आपल्याला तर नक्कीच नाही. म्हणजेच आपल्या दृष्टीने
मृत्यू स्वागतार्ह त्या दृष्टीने सुद्धा विचार केला तर मृत्यू स्वागतार्हच आहे की नाही? निश्चित आहे. म्हणजे काय झालं पहा, आपण स्वतःला देह समजत असलो तर देहामध्ये बदल होणं, विकृती होणं अगदी स्वाभाविक आहे. हे जाणलं तर दुःख नाही. जर स्वतःला जीव समजत असलो तर मरण्याचा प्रश्नच येत नाही, कारण जीव कधीच मरत नाही. त्या जीवाचं काय होतं, जीवाची अखेरची गती काय असते हो, तो शेवटी भगवंतामध्ये विलीन होतो. फक्त काही तुमचा माझा नाही आहे, सगळे जीव केव्हा ना केव्हा तरी परमेश्वरामध्ये विलीन होतातच. भगवंत सांगतायत इति उपधारय, म्हणजे हे नीट जाणून घे. आता पुढे काय ते सांगतायत, अहम कृष्णस्य जगत प्रभव प्रलयस्तथा, मीच संपूर्ण विश्वाचा निर्माण करता आहे आणि प्रलय करताही आहे. म्हणजेच काय होतं की सर्व जगत शेवटी त्याच परमेश्वरापासून उत्पन्न पावतं आणि त्याच्यामध्येच लय पावतं. आता इथे मात्र आपल्याला थोडासा वेदांत समजून घेतला पाहिजे, म्हणजे ही कल्पना जरा अधिक स्पष्ट होईल बरं का. परमेश्वराची जी नियमात्मिका म्हणजेच नियमन केली जाणारी प्रकृती आहे ना, अभिव्यक्ती आहे, तिला ईश्वर असं नियमन करणारी, नियमात्मिका म्हणजे नियमन करणारी जी प्रकृती आहे तिला ईश्वर असं म्हणतात. साध्या भाषेत आपण त्याला देव म्हणतो. आणि तोच परमेश्वर काय करतो, जिच्यावर नियंत्रण करतो ती जी अभिव्यक्ती आहे त्याला जीव असं म्हणतात. आता हा देवच आपल्या सगळ्या पापपुण्याचा हिशोब ठेवतो बरं का, पापपुण्याचा हिशोब ठेवतो. आणि तो कसा आहे, तो अत्यंत निरपेक्ष असा न्यायाधीश आहे किंवा अंपायर आहे, हे अगदी सत्य आहे. मागच्या श्लोकात आपण क्रिकेटचं उदाहरण पाहिलं होतं, तिथेसुद्धा असं त्याला जिथे अंपायर म्हणून जाणला होता ना, तो हा ईश्वरच आहे बरं का, तोच आहे ईश्वर आहे, दुसरं कोण नाही. आता स्वतःबद्दल बोलताना ईश्वरसुद्धा काय म्हणतो, अहम मी असं तो म्हणतो. आणि आपण जेव्हा स्वतःबद्दल बोलतो तेव्हा काय म्हणतो, अहम किंवा मी असंच म्हणतो की नाही. पण ईश्वराचा अहम हा आपल्यासारखा परिच्छिन्न नाही, परिपूर्ण अहम आहे, कारण तो सर्व बाजूंनी परिपूर्ण आहे. आणि मी जेव्हा अहम म्हणतो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर काय असतं, मी म्हणजे शरीर, म्हणजेच ते मर्यादित आहे, परिच्छिन्न आहे, स्वतःपुरतं मर्यादित असं आपला अहम आहे. आणि त्याच परमेश्वराची जी जडात्मक अभिव्यक्ती आहे तिला आपण जगत असं म्हणतो. आणि तिलाच इथे भगवंतांनी अपरा प्रकृती असं म्हटलं या अध्यायामध्ये. आता कसं होतं पहा, जेव्हा जो परमेश्वर आहे हा प्रकृतीची तादात्म्य करतो आणि तो तिच्या मोहात बंधनात अडकतो, तेव्हा त्याला काय म्हणतात, तिच्याबरोबर स्वतःला देखील नाशवंत मानायला लागतो, तेव्हा त्याला जीव असं म्हणतात. आणि जेव्हा हाच परमेश्वर त्या प्रकृतीशी तादात्म्यता असतं पण तो तिच्या बंधनात येत नाही, तो त्या प्रकृतीला आपल्या ताब्यात ठेवतो, तेव्हा त्यालाच ईश्वर असं म्हणतात. म्हणजे आपण कोण आहोत बघा, आत्तासुद्धा अगदी ह्या जगत ह्या क्षणालाही जीव आहोत आणि प्रकृतीच्या बंधनातून जर मुक्त झालो तर आपणच ईश्वरसुद्धा आहोत, दोन्ही आहोत, 2 in 1 आहोत. म्हणजे बघा, स्वतःला जीव जेव्हा हीन दीन दुःखी पामर असं समजतो ना, तेव्हा तो जीव असतो. आणि जेव्हा हीन दीन अशा जीवभावातून कायम आनंदाकडे प्रसन्नतेकडे जेव्हा आपण जातो तेव्हा आपण ईश्वर होतो. आणि त्यासाठी तर सगळ्या साधनं आहेत ना, सगळ्या साधनांचं उद्दिष्ट तेच आहे. भगवंत काय सांगतायत, ते म्हणतायत हे विश्व मी बनवलं आहे. मी बनवलं आहे म्हणजेच काय, म्हणजे त्याचं निमित्त कारण एफिशियंट कॉज भगवंत हेच आहे, हे खरं आहे. आणि ते पुढे असं सांगतात की विश्व परत मी माझ्यामध्येच विलीन करतो, म्हणजे जे भगवंत या विश्वाचं उपादान कारणसुद्धा आहेत, मटेरियल कॉज पण आहेत. आता हे समजण्यासाठी ना वेदांतमधली प्रक्रिया नीट समजावून घेतली पाहिजे बरं का, तरच या विश्वाचा उलगडा होईल, नाही तर होणार नाही. भगवंत या विश्वाचा निर्माता आहे हे मानणं अगदी सहज शक्य आहे, कारण जी जी निर्मित वस्तू असते तिला कोणीतरी निर्माता असतोच ना, यात काही शंकाच नाही. जसं पहा, आपण एखादं मडकं किंवा घट किंवा मडकं पाहिलं, आता त्या मडक्याचा निर्माता कोण असतो, तो कुंभार असतो हे आपण सहज जाणतो. आता हे जे उदाहरण आहे मडक्याचं, ह्याच्यामध्ये हा जो कुंभार जो आहे तो जिवंत आहे, चेतनात्मक व्यक्ती आहे. आणि ज्या मातीपासून कुंभार मडकं बनवतो ती माती जड आहे, अपरा प्रकृतीचा भाग आहे, हे तर सहज समजतं की नाही. पण समजा उद्या असं कोणी म्हटलं की हे मातीचं मडकं आहे ना, ती माती म्हणजे सुद्धा कुंभारच आहे, तर आपण त्याला मूर्खात काढू की नाही. पण मंडळी, विश्वाच्या बाबतीत मात्र हेच सत्य आहे, हेच सत्य आहे. भगवंत हे विश्वाचा निर्माता आहे आणि ज्या वस्तूच्या साहाय्याने तो हे विश्व बनवतो ना, ते वस्तूही भगवंतच आहे, तीच आहे. म्हणजे चेतन प्रकृती पराप्रकृती भगवंतच आहे आणि जड अशी अपरा प्रकृती पण तोच आहे. म्हणजेच काय आहे, म्हणजेच भगवंत या विश्वाचं निमित्त कारण आहे आणि उपादान कारणसुद्धा आहे. आणि म्हणूनच असं म्हणतात की भगवंत कसा आहे,
विश्वाचं अखंड अभिन्न निमित्त उपादान कारण असं म्हणतात. मुंडकोपनिषदमध्ये ह्याविषयी एक मंत्र येतो बरं का. तिथे ते असं म्हणतात, यथोर्ण नाभी सुजते गृह्णते च यथा पृथिव्याम औषधय संभवन्ति यथा सतः पुरुषात केशलोमानी तथा अक्षरात संभवन्ति विश्वम. या मंत्रामध्ये 3 उपमा येतात बघा. पहिली ओळ आहे, यथोर्ण नाभी सुजते गृह्णते च. पूर्ण नाभी म्हणजे कोण? पूर्ण नाभी म्हणजे कोळी. कोळी म्हणजे मासे पकडणारा कोळी नाही हां. भिंतीवर जो जाळं विणतो ना आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे कीटक पकडतो तो कोळी, त्याला पूर्ण नाभी असं म्हणतात. हा काय करतो? स्वतःच्या तोंडातून धागा काढतो आणि त्याचं सुंदर असं जाळं विणतो. आता जो धागा त्याने तोंडातून काढला तो कसा आहे? जड आहे, मटेरियल आहे. आणि धागा आणायला तो कुठे गेला? बाजारात गेला होता का? नाही. किंवा त्याने जाळं बांधायलासुद्धा कोणी कॉन्ट्रॅक्टर बिल्डर कोणीच नाही घेतला, स्वतःच बांधलं. म्हणजे ह्यात बघा, कोळी चेतन आहे. तो जडा अशा धाग्याची निर्मिती स्वतःमधूनच करतो, बरोबर आहे. आणि काय करतं? त्याचं काम झालं की ते सगळं जाळं मोडतो आणि पुन्हा तो धागा खाऊन टाकतो, स्वतःमध्येच विलीन करून टाकतो. ही झाली चेतनामधून जडाची निर्मिती. असंच ईश्वर करतो ना, दुसरं काय करतो? आता दुसरी ओळ घेऊया, दुसरं उदाहरण. यथा पृथिव्याम औषधय संभवन्ति. आता पृथ्वी कशी आहे? जड आहे, मटेरियल आहे नुसतं, त्यात काही शंकाच नाही. पण त्याच्यात जर बी पेरलं आणि त्याची योग्य ते काळजी घेतली तर काय होतं? संपूर्णपणे चेतन असं झाड तयार होतं, संपूर्णपणे. आणि या पृथ्वीपासूनच ते बनतं ना. आता या झाडाला काय होतं? त्याला फुलं येतात, फुलं येतात, फळं येतात नंतर. पण जेव्हा त्या झाडाचा नाश होतो तेव्हा ते कुठे जातं? परत पृथ्वीमध्येच विलीन होऊन जातं. हे खरंच आहे. म्हणजे पृथ्वी जड आहे, पण परमात्मा तर काही जड नाही ना, तो तर चेतन आहे, त्यात शंकाच नाही. म्हणून मग तिसरं उदाहरण दिलं आहे, यथा सतः पुरुषा केशलोमानी. सतः पुरुष हा म्हणजे जो जिवंत माणूस आहे तो. जिवंत माणसाचं काय असतं? सतत केस वाढत असतात, नखं वाढत असतात. त्याचे केस आणि नखं सारखीच वाढत असतात, यांची निर्मिती चालूच असते. पण हे केस कसे आहेत? पूर्णपणे निर्जीव आहेत, जड आहेत. कापले तरी काही दुखत नाही, ओरडत नाही, काही नाही. नखं पण तशीच आहेत. पण हे नखं काय किंवा केस काय, याच्यासाठी बनवण्यासाठी लागणारं मटेरियल कोण निर्माण करतं? माणूस स्वतःमधूनच निर्माण करतो ना, ते काय बाहेरून विकत आणत नाही. तसंच अक्षरात संभवन्ति विश्वम. अक्षर अशा परमेश्वरापासून या विश्वाची निर्मिती होते. त्याचं पालनपोषण केलं जातं आणि शेवटी ते विश्वसुद्धा त्याच्यामध्येच विलीन होऊन जातं. ईश्वरातच विलीन होतं. म्हणजेच काय? भगवंत कसा आहे? भगवंत जड रूपाने अभिव्यक्त होतो तेव्हा आणि चेतन रूपाने तोच भगवंत अभिव्यक्त होतो. म्हणजे दोन्ही जड आणि चेतन तोच परमात्मा आहे. सगुण निर्गुण एक गोविंदुळे. आपल्या धर्मातली जी मूर्तीपूजा आहे ना, तिचं अधिष्ठान, तिचा आधार हा सिद्धांत आहे बरं का. परमात्मा केवळ चेतन आहे असं मानलं असतं ना, तर मग मूर्तीमध्ये देव नाहीच आहे ना, कारण ती तर दगडाची आहे. म्हणजेच काय होतं? तिथे काही मूर्ती असणं, देवत्व असणंच शक्य नाही. पण तोच परमात्मा या जडात पण आहे, जड पण आहे. तोच परमात्मा जड पण आहे. हे जर मानलं तर मूर्तीमध्ये तोच चेतन परमात्मा सगुण साकार रूपाने अवतरला आहे हे खरं होईल. आणि मग श्रद्धा दृढ होईल. हाच तर भक्तियोगाचा पाया आहे ना. भक्तियोग ह्याच्यावर तर आधारित आहे. म्हणजे बघा, आता 3 गोष्टी अगदी स्पष्ट झाल्या. एक जड अशी अष्टधा प्रकृती जगत, दुसरी चेतन अशी पराप्रकृती जीव, आणि या परा आणि अपरा प्रकृतीचं नियंत्रण करणारा ईश्वर. आता या तिघांचा आधार एकमेकात काय संबंध आहे ते पाहूया, मग पुढे जाऊया. आपण क्रिकेटचं उदाहरण घेतलं होतं आणि असं म्हणतात की क्रिकेट हा आपला दुसरा धर्म आहे भारताचा. इतका क्रिकेट इथे पॉप्युलर आहे. आता क्रिकेटमध्ये काय असतं? फिल्डर असतात, 11 फिल्डर असतात. हे सगळे फिल्डर अगदी उभे आहेत, रेडी. आणि अगदी विकेट किपर तयार आहे, फिल्डर तयार आहेत. पण फलंदाजी करायला, बॅटिंग करायला कोणी बॅट्समनच नाही. तर सामना सुरू होऊ शकतो का? नाही, नक्कीच नाही. सामना सुरू होणारच नाही. म्हणजे केवळ जगत असून चालणार नाही, कारण जगत चालणार नाही. तसंच समजा दोन्ही बॅट्समन अगदी उभे आहेत, रेडी, पण तिथे विकेट किपर पण नाही आणि कोणी फिल्डर पण नाही, तर सामना सुरू होऊ शकेल का? नाही. म्हणजेच काय? जगत हवं आणि जीवही हवा तरच. जीव नाही तर नुसता जीव काहीच करू शकणार नाही. आणि समजा हे दोघंही आजार आहेत, अगदी फिल्डर आहेत, बॅट्समन आहे, सगळं आहे, पण अजून अंपायरच आला नाही, तर सामना सुरू होतो का? कारण अंपायरने इशारा केल्याशिवाय सामना सुरू होतच नाही. त्यामुळे अंपायरसुद्धा आवश्यक आहे. म्हणजे या विश्वाच्या खेळासाठी जगत, जीव आणि ईश्वर
हे तिघंही आवश्यक आहेत. पण ते कसे आहेत सापेक्ष आहेत, एकमेकांवर अवलंबून आहेत. समजा अंपायर एकटाच असला तर काहीच उपयोग नाही, सामना होणारच नाही. तसंच बॅट्समन नुसते आहेत, फिल्डरच नाही आहेत, तरी सामना होणार नाही. आणि नुसतेच फिल्डर आहेत, बॅट्समन नाही, तरी सामना होणार नाही. हे खरंच आहे ना. म्हणजे समजा असं लक्षात घ्या की जीव आहे आणि जगत नाहीच आहे. जगत जर नसलं तर काय होईल? जीवाला क्रीडा करायला काही साधनच नाही आहे, जागाच नाही आहे. आणि नुसतं जगत जर असलं तर नुसतं जगत असून काही जीवच नसेल तर सर्वत्र भयान शांतता पसरली असेल, दुसरं काय असेल? म्हणजे आणि अंपायर नसेल तर सामना सुरूच होऊ शकत नाही. म्हणजेच काय होतं, या सगळ्या वस्तू एकमेकांवर अवलंबून आहेत. पण एक तत्त्व आहे बरं का, सिद्धांत आहे. काय तत्त्व आहे की ज्या वस्तू एकमेकांवर अवलंबून असतात ना, त्यांचं अधिष्ठान त्या तिघांपासूनही स्वतंत्र असणं आवश्यक असतं. स्वतंत्र असणं ते असतं. आता वरील तिन्ही सापेक्ष तत्वांना आधार देणारं जे निरपेक्ष असं तत्त्व आहे, स्वतंत्र तत्त्व आहे, तुरीय तत्त्व आहे, त्यालाच आपण परमेश्वर असं म्हणतो. त्यालाच परमेश्वर म्हणतो. म्हणजे बघा, आता भगवंत आपल्याला विशेष ज्ञान द्यायला सुरुवात करत आहेत. विशेष ज्ञान म्हणजेच विज्ञान. आता पुढे काय सांगतायत? आता पुढच्या श्लोकात ते देणार आहेत ईश्वराबद्दल. जगताबद्दल ज्ञान झालं, जीवाबद्दल झालं. आता ईश्वर, त्याचं शुद्ध निष्कळ ज्ञान आहे, तुरीय तत्त्व, परमात्मा. हा ईश्वरचंही झालं, बरोबर. तर अंपायर आहे ना. मग आता राहायला कोण? परमात्मा. त्याचं वर्णन आता भगवंत 7व्या श्लोकात करणार आहे. तो पाहूया आपण. हरिओम.